प्रणिती शिंदे यांना आमदार समाधान औताडे यांनी डिवचले। ताई स्टंटबाजी बंद करा, काँग्रेस काय देणार उत्तर। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या कामांना सुरुवात केली आहे। निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन नागरिकांची कृतज्ञता व्यक्त केली आहे। अधिकाऱ्यांसोबत बैठका लावून त्या आढावा घेत आहेत। त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात त्यांनी आपले गाव भेट दौरे काढले आहेत। मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान औताडे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना आता चांगलेच डिवचले आहे। आमदार औताडे यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामाच्या भूमिपूजनाचा धडाका लावलाय। एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष्य केले। जिल्हा परिषद मध्ये घेतलेल्या बैठकीवरून त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली। तुम्ही 3 टर्म आमदार आहात, आमदारांच्या शिफारशीशिवाय कामं होतात का? म्हणून ताई आता स्टंटबाजी बंद करा, प्रत्यक्षात कामाला सुरुवात करा, या शब्दात औताडे यांनी काँग्रेसला लक्ष्य केले। आता यावर काँग्रेस पक्ष औताडे यांना कोणते उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान औताडे काय म्हणाले पहा व्हिडिओ। नूतन खासदार जे आता निवडून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा काल बोलता काल मीटिंग घेतली। बरं, म्हणजे निवडून गेले आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा। निवडून आले म्हणजे कुठली पार्टी काही नसती, पण त्या निमित्तानं त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे। मला कालच्या मीटिंग मध्ये बाबा त्यांनी मीटिंग घेतली जिल्हा परिषदला, त्या मीटिंग मध्ये सांगतात आमदारांचं कुठं काय चेअर आहे का म्हणजे काम सुचवण्यासाठी। आता ह्यांना एवढं कळत नाही, 3 टर्म आमदार आहे, त्याला चेअर आहे का नाही, पण आज काम सुचवताना कोण सुचवत होतं, कशी सुचवतात, एवढं सगळं असताना विनाकारण स्टंटबाजी करायची काही गरज नाही। मला त्यांना या आपल्या सगळ्यांच्या समोर एक विनंती करायची की या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मी हजारो कोटीचा निधी दिला। या निधी एवढा त्यांना विनंती आहे की आपल्या मार्फत मी विनंती करतो की त्यांनी आज त्यांच्या मतदारसंघ, माझा मतदारसंघ एवढा जेवढा निधी आणलाय तेवढा अख्ख्या त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात निधी आणावा त्याची नक्कीच पाठवतो। नुसती स्टंटबाजी करायचं झालं, आता निवडणूक संपली, कामाला लागलं पाहिजे। स्टंटबाजी करायची गरज नाही जास्तीत जास्त, कारण हा अनेक तालुके दुष्काळी, अक्कलकोटचा दुष्काळी तालुका आहे, मंगळवेढा दुष्काळी तालुका आहे, मोहोळमधला काही भाग दुष्काळी तालुका आहे। अनेक दुष्काळावरती कामं केली पाहिजेत। आज नुसतं पद घेतलं ठीक आहे, काही गोष्टीमुळं, काही अनावधानानं, कुणाच्या काही चुकामुळं, काय कशाही पद्धतीने होऊ द्या, पण आज तुम्ही इथले लोकप्रतिनिधी झालाय तर तुम्ही स्टंटबाजी न करता आता कामाला लागावं एवढीच विनंती आपल्या निमित्तानं करतो। आणि त्यांच्या काळात या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ एवढा निधी आणावा ही आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो।